दरम्यान अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयाच्या नंतर त्यांच्या पत्नीनं आणि गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते अपक्ष उमेदवार विजय झालेले आहेत। त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे। विजय झालाय, मोठा विजय आहे तुमच्यासाठी। खरं तर छुपा प्रचार जो होत होता तो तुमच्याच मार्गदर्शनाने सुरू होता अशी चर्चा होते। हे सगळं क्रेडिट आमच्या कार्यकर्त्यांना जाते। भाऊंनी कुठलाही प्रचार केला नाही। प्रचार थांबवल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली होती आणि आज तो विजय झालेला आमचा। खरं तर गणेश गीतेंवर मोठा त्या ठिकाणी दबाव होता। शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या घरामध्ये देखील कलह पाहायला मिळाला होता। समर्थकांना हा निर्णय मान्य नव्हता। गणेश भाऊ सुरुवातीपासून महायुती सोबत होते आणि आजही ते महायुती सोबतच आहे, परंतु ही निवडणूक जो निष्क्रिय उमेदवार दिलेला होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि मतदार सुज्ञ असल्यामुळे आज रिझल्ट तुम्हाला दिसतो। गोकुळ भाऊ ते निवडून येणार होते, त्यांचं काम बोललं, हा सत्याचा विजय आहे। त्यांना प्रचार करू दिला असता तर एकतर्फी सगळं झालं असतं। जर गोकुळ भाऊंना प्रचार करू दिला असता तर खूप काही झालं असतं अजून, कारण हे फक्त त्यांचं काम बोललंय। त्यांच्यावर दबाव आणला गेला, सगळ्यांनी दबाव आणला, त्यांना खूप मतं वाढले असते। त्यांच्यावर दबाव जास्त आणले गेल्यामुळं त्यांना प्रचार करता आला नाही, पण तरी त्यांचे समर्थक खूप आहे। त्यांचं काम बोललं, आज ते निवडून आले। सर्वसामान्यांचा नेता आज आमदार झाला। आमदार